हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 9 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात आधी तर राजेशचं तोंड काळं झालं. वल्लरीने त्याचं तोंड काळं केलं. परंतु ते म्हणतात ना, तुम्ही दुसऱ्यासाठी खड्डा खणला की त्या खड्ड्यात तुम्हीच पडता. वल्लरीचंही अगदी तसंच झालं. तिने राजेशचं तोंड तर काळं केलं, पण मग तिला स्वतःचं तोंड स्वतःच्याच हाताने निळं करून घ्यावं लागलं. मग हे सगळं घडलं तरी कसं? तर फ्रेंड्स, सुप्रिया ही होळीच्या दिवशी अर्णवच्या घरी पोहोचली आणि वल्लरी समोरच होती. वल्लरीला पळूनही जाता येत नव्हतं. त्यामुळे वल्लरीने ईश्वरीच्या चेहऱ्याला पक्का रंग लावायचं ठरवलं होतं. पण अचानक सुप्रिया समोर आल्यामुळे वल्लरीला स्वतःच्याच तोंडाला हा पक्का निळा रंग लावून घ्यावा लागला. म्हणजे वल्लरीची चांगलीच जिरली आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश आजीने दिलेला चांदीचा गणपती पाहण्यासाठी आपलं गिफ्ट उघडतो आणि या गिफ्टमधून असा स्फोट होतो की या राजेशचं तोंड काळच होतं. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. आजी, अंजली, ईश्वरी, मामा, आकाश या सगळ्यांचा विश्वासच बसत नाही की राजेशचं तोंड काळं झालंय. स्वतः राजेश खूप चिडतो. त्याचे डोळे लालबुंद होतात. तो ईश्वरीकडे रागारागाने पाहतो, कारण त्याला असं वाटतं हे सगळं ईश्वरीनेच केलंय, हिनेच माझं तोंड काळं केलंय. तर इकडे मामी मात्र खूप खुश असते, खुदू खुदू हसू लागते. राजेश चिडून त्याच्या हातातला हा बॉक्स फेकून देतो आणि जाब विचारतो, हे सगळं काय? तुम्ही माझा अपमान करायला मला इथे बोलवलंय का? माझा मान नव्हता करायचा तर ठीक आहे, पण अपमान तरी कशाला करायचा? तुम्ही माझं तोंड काळं केलंय, तुम्ही हे सगळं का केलं? ईश्वरी, आजी, मामा, आकाश सगळे खूप घाबरतात. तर मामी मात्र खुश असते. राजेश आजीला जाब विचारतो, आजी हे सगळं काय आहे? हे गिफ्ट दिलंय का तुम्ही मला? तर आजी म्हणते, नाही हो जावे बापू, काहीतरी कन्फ्युजन झालंय. आणि अंजली चिडून म्हणते, अहो मी तुम्हाला सांगितलं होतं आपण येथे नको यायला, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, नाही अंजलीताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही असं काही केलं नाहीये. अंजली चिडून म्हणते, ए ईश्वरी, तू तर गप्पच बस, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मला माहिती आहे तुझा यांच्यावर राग आहे ना, म्हणून तू हे सगळं केलंय. तू हे जाणून बुजून केलंय. आज या घरामध्ये पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय. या घरात माझ्या नवऱ्याच्या तोंडाला काळं फासलं गेलंय आणि आता मी या घरात राहणार नाही, पुन्हा कधीच पाय ठेवणार नाही. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. आकाश अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करतो, ताई तू असं का बोलतीये? माझा ईश्वरीवर पूर्ण विश्वास आहे, ती असं काहीच करू शकत नाही. दादासुद्धा असं काही नाही करणार. अंजली चिडून म्हणते, आकाश तू गप्प बस, तुला नाही माहिती हे दोघे कसे आहेत. तोंडावर गोड गोड बोलतात आणि त्यांच्या मनात काळं बेरं असतं. त्यामुळेच या दोघांनी हे सगळं केलंय. ईश्वरी म्हणते, नाही ताई, मी असं काहीच नाही केलंय. अंजली चिडून म्हणते, तू नाही केलं असेल तर चिंटूने केलं असेल. तसाही त्याचा माझ्या नवऱ्यावर खूप राग आहे आणि मग माझ्या नवऱ्याला घरी बोलवायचं, त्याचा अपमान करायचा, असा प्लॅन तुम्ही दोघांनी एकत्र मिळून केला असेल ना. त्यामुळे मला आता या घरात राहायचंच नाहीये. मी आत्ताच्या आत्ता इथून जातीये. मामा म्हणतो, अंजली असा रागाच्या भरात कोणताच निर्णय घेऊ नको. तर अंजली चिडून म्हणते, आमच्या चांगुलपणाचं आम्हाला फळ मिळालंय आणि आता आम्हाला अजून अपमान सहन करून घ्यायचा नाहीये. असं म्हणून अंजली राजेशचा हात पकडते आणि त्याला तेथून घेऊन जाते. ईश्वरीला खूप वाईट वाटतं. मामी मात्र चांगलीच खुश असते. आणि मग थोड्याच वेळात राजेश आणि अंजली त्यांच्या चाळीत पोहोचतात आणि हे दोघे आपल्या खोलीच्या बाहेरच उभे असतात. तेव्हा राजेश हा अंजलीला म्हणतो, अंजली जे काही घडलं ना ते खूप वाईट घडलं. अंजली म्हणते, ईश्वरी आणि अर्णवने जे केलं ना मला ते आवडलेलं नाहीये. तर राजेश म्हणतो, जाऊ दे अंजली, ज्याचे कर्म त्याच्याकडे असतात, त्यांचे कर्म त्यांच्याकडे, आपला चांगुलपणा आपल्याकडे. म्हणजे राजेश हा जसा काय खूप चांगला असा अंजलीसमोर आणतो आणि अंजलीला म्हणतो, तू जा आतमध्ये ही बॅग घेऊन जा. राजेशकडे अर्णवने दिलेल्या 14 लाख रुपयांची बॅग असते. तो अंजलीला म्हणतो, या बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्र आहेत, ही बॅग आतमध्ये ठेव. अंजली म्हणते, ठीक आहे. अंजली ही दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. राजेश बाहेरच उभा असतो आणि तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतं. राजेश मागे वळून पाहतो तर त्याच्यासमोर चक्क दाद्या उभा असतो, ज्याने राजेशला 20 लाख रुपयांचं कर्ज दिलंय. त्याला पाहून राजेश चांगलाच घाबरतो आणि हा दाद्या म्हणतो, चल मी तुला चांगला गरमागरम चहा पाजतो, ते सुद्धा तुझ्याच घरात.
राजेश घाबरून म्हणतो, ओ दादा, तुम्ही येथे कशाला आलात? माझी बायको घरात आहे, तुम्ही जा इथून. तर हा दादा चिडून म्हणतो, मी का जायचं इथून? 20 लाख रुपये दिलेत तुला आणि तू माझ्या तोंडावर चिल्लर फेकतो, माझे पैसे परत करत नाही, गायब होतो. आता आहे ना, तुझ्या बायकोसमोरच तुझा धिंगाणा करतो. तुझी बाहेर काय काय लफडी सुरू आहे ना, ते सगळं तुझ्या बायकोला सांगतो, मगच तू ताळ्यावर येशील. असं म्हणून दाद्या चक्क राजेशची गचंडी पकडतो. राजेश चांगलाच घाबरतो. म्हणतो, ओ दादा, प्लीज असं करू नका, सोडा मला. माझ्या बायकोला सगळं सत्य कळलं ना, तर माझं काही खरं नाही. हा दाद्या म्हणतो, मग तुझ्या बायकोला सगळं खरं सांगतोस, त्याशिवाय माझे पैसे मिळायचे नाही. आणि तेवढ्यात अंजली तेथे येते आणि हा दाद्या आपल्या नवऱ्याचा राजेशचा कॉलर पकडतोय, गळा पकडतोय. हे पाहून ती घाबरते. तिच्या हातातून ग्लास खाली पडतो. हा आवाज ऐकून राजेश आणि दाद्या मागे वळून पाहतात. अंजली खूप घाबरलेली असते आणि राजेशला असं वाटतं अंजलीने सगळं ऐकलं की काय. दादासुद्धा विचार करतो याच्या बायकोने सगळं ऐकलं की काय, परंतु अंजली त्यांच्याकडे आश्चर्यानेच पाहत असते की हे सगळं काय चाललंय. तर इकडे घरात एक मोठी सभा भरलेली असते आणि नेहमीप्रमाणे वल्लरी ईश्वरीवर आरोप लावते. हे सगळं ईश्वरीने केलंय. ईश्वरीनेच जावई बापूंचं गिफ्ट बदललं आणि जावई बापूंचं तोंड काळं करून त्यांचा अपमान केला आहे. ईश्वरी, तू असं का केलं? तुला वाटत नाही का अंजलीने या घरी परत यावं? तू असं का करत असतेस? ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अर्णव, आकाश, मामा हे सगळे चिडतात की मामी उगाचच ईश्वरीवर आरोप लावतीये. आणि आजीसुद्धा म्हणते, ईश्वरी, हे सगळं कसं घडलं? ईश्वरी सांगते, आजी मी खरं सांगतेय, मलाच माहीत नाहीये. तुम्ही मला ती सगळी गिफ्ट दिली, मी ती पॅक केली आणि माझ्या रूममध्ये ठेवली होती आणि मग ते गिफ्ट कसं चेंज झालं मला खरंच माहिती नाहीये. तर मामी म्हणते, जर तुला हे माहीत नसतं ना, मग हे जे ओरिजिनल गिफ्ट आहे गणपती बाप्पाची सोन्याची मूर्ती, ही तर तुझ्या रूममध्येच मला सापडली. आणि हे ऐकून अर्णव, ईश्वरी या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. मामी सांगते, ईश्वरीने तिच्या रूममध्ये हे गिफ्ट लपवून ठेवलं होतं. आणि मग सगळेजण आश्चर्याने उभे राहतात आणि विचारतात, हे कसं शक्य आहे? तर मामी अर्णवला म्हणते, अर्णव सॉरी, परंतु हे सगळं झाल्यानंतर माझा ईश्वरीवर संशय होता आणि सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुमच्या रूममध्ये गेले. तुमच्या रूमची झडती घेतली तेव्हा मला हे ओरिजिनल गिफ्ट सापडलं आणि हाच तो पुरावा की हे सगळं ईश्वरीने केलंय. ईश्वरीनेच हे गिफ्ट चेंज केलंय. त्यामुळे सगळेजण ईश्वरीकडे संशयाने पाहतात. ईश्वरी खूप घाबरते आणि इकडे अंजली ही घराबाहेर येते आणि म्हणते, ओ सोडा माझ्या नवऱ्याला. आणि राजेश म्हणतो, अगं अंजली, घाबरतेस कशाला? हा माझा मित्र आहे, तो काय गुंड वगैरे नाहीये. त्याने माझी गचंडीने पकडली, तर ही याची स्टाईल आहे. हा मला भेटला ना की नेहमी माझी अशीच कॉलर पकडतो. आणि हा दाद्यासुद्धा राजेशची कॉलर सोडून देतो आणि हात जोडून म्हणतो, अहो हो वहिनी, मी तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे. आम्ही दोघांनी एकत्र मिळून खूप धंदे केले आहेत. हे ऐकून राजेश चांगलाच घाबरतो आणि अंजली विचारते, कोणते धंदे केले आहेत? तर राजेश म्हणतो, अगं तेच ते इन्व्हेस्टमेंटचे धंदे. आम्ही दोघांनी एकत्र मिळून ना खूप इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याबद्दलच बोलताय हे. अंजली म्हणते, ओके, तुम्ही त्यांचे मित्र आहात का? चला मग घरात चहा घ्यायला. आणि हा दादा म्हणतो, हो हो, चहा चहा तर मी घेणारच. असं म्हणून या दोघांच्या आधी, अंजली आणि राजेशच्या आधी दादाच घरामध्ये जातो. मग अंजली घरामध्ये जाते आणि राजेश विचार करतो, आज आपलं काही खरं नाही. इकडे ईश्वरी ही सगळ्यांना सांगते, नाही आजी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी गिफ्ट चेंज केलेलं नाहीये. या सगळ्या प्रकरणात माझा हात नाहीये. परंतु मामी काही थांबत नाही आणि म्हणते, तुझा हात नाही मग कोणाचा हात आहे? सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहे आणि हे सगळं तूच केलंय. तर मामा म्हणतो, वल्लरी बस झालं, ईश्वरीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी असं काही करणं शक्य नाही. मामी चिडून म्हणते, हो तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला काय माहीत आहे? आणि ईश्वरी म्हणते, मामी माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीच केलेलं नाहीये. पण मामी विचारते, मग हे गिफ्ट तुझ्या रूममध्ये कसं सापडलं? तेवढ्यात अर्णव उभा राहतो आणि म्हणतो, मामी ईश्वरी असं करणं शक्य नाहीये. मला नाही माहीत हे गिफ्ट आमच्या रूममध्ये कसं सापडलं, परंतु माझा ईश्वरीवर पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी असं करू शकत नाही. मामी चिडून म्हणते, अर्णव तुझ्या बायकोवर आहे ना आंधळा विश्वास आहे, म्हणून तो असं म्हणतोय. तिच्या विरुद्ध पुरावे सापडले तरी सुद्धा तू विश्वास ठेवायला तयार नाहीये. अर्णव चिडून म्हणतो, मामी तू चुकलीये. माझी ईश्वरी असं करू शकत नाही. कारण मला माहिती आहे ना, ईश्वरी अंजली ताईला घरी परत आणण्यासाठी किती प्रयत्न करतीये आणि आजपर्यंत आम्ही जे प्रयत्न केले ना
त्या सगळ्या आयडियाज ईश्वरीच्याच होत्या आणि ईश्वरी असा मूर्खपणा करू शकत नाही. त्या राजेशला धडा शिकवण्यासाठी अंजलीताईला दूर करू शकत नाही. त्यामुळे माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. तिने असं काहीच केलेलं नाही आहे. आणि वल्लरीची बोलती बंद होते. अर्णवसमोर काही बोलण्याची तिची हिंमत तर नाही आहे. आणि इकडे दाद्या राजेश आणि अंजलीच्या रूममध्ये येऊन बसलेला असतो आणि म्हणतो, मला माझे पैसे हवे आहेत. हे ऐकून अंजली विचारते, अहो हे कसले पैसे मागताय? तर राजेश म्हणतो, अगं इन्व्हेस्टमेंटचे पैसे मागतोय तो, आणि दुसरं काही नाही. तो घाबरू नको. त्याची बोलण्याची भाषा आहे ना अशीच आहे. त्यामुळे तुला असं वाटतंय की तो गुंड आहे, पण तो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि तो आम्ही जे इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये पैसे गुंतवले ना तेच पैसे मागतोय. आम्ही त्याबद्दलच बोलतोय. तू त्यांच्यासाठी चहा बनव. तर अंजली म्हणते, पण घरामध्ये ना दूधच नाही आहे. मी ना शेजारच्या काकूंकडून दूध घेऊन येते. असं म्हणून अंजली घराबाहेर जाते. आणि तेव्हा हा दाद्या म्हणतो, बस झाली तुझी नाटकं. आता मला लवकरात लवकर माझे पैसे हवे आहेत, नाहीतर मी त्या रियाबद्दल तुझ्या बायकोला सगळं सांगेल. राजेशला मोठा धक्काच बसतो. राजेश विचारतो, रिया? तर हा दाद्या म्हणतो, हो रिया. मी ना माझी माणसं तुझ्या मागावर लावली आहे. त्यामुळे तू काय करतो, कुठे जातो हे सगळं मला माहिती आहे. घरात ही प्रेग्नेंट बायको सोडून तिकडे रियाबरोबर मजा मारतो आणि मजा मारतो तर मारतो, वरतून तिच्याकडून पैसे घेतो, ते पण मला माहिती आहे. एवढंच नाही तर आज तू तुझ्या साल्याच्या घरी, त्या अर्णव राजे शिर्केच्या घरी तुझ्या बायकोला घेऊन गेला होता आणि त्या बदल्यात त्याने तुला 7 लाख रुपये दिलेत, हे सुद्धा मला माहिती आहे. चल ते पैसे काढ. हे ऐकून राजेशला जबर धक्काच बसतो की हा दाद्या तर आपल्यापेक्षा मोठा झोलर आहे. तो आपल्यापेक्षा पोचलेली गोष्ट आहे आणि याला सगळं माहिती आहे. आणि मग राजेश ती 14 लाख रुपयांची बॅग घेतो आणि त्यातून 7 लाख रुपये दाद्याला काढून देऊ लागतो. तर दाद्या त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेतो. राजेश म्हणतो, ओ दादा ती बॅग परत द्या, त्या 7 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे. तर राजेशला दाद्या विचारतो, किती जास्त पैसे? हा राजेश सांगतो, 14 लाख रुपये आहेत. दाद्या म्हणतो, अरे मग तर भारी झालं ना, तुझे 14 लाख रुपये फिटले, आता फक्त 6 लाख रुपये राहिले. तेवढ्यात अंजली तेथे येते आणि म्हणते, दादा तुम्ही बसा, मी दूध आणलंय, आत्ता चहा बनवते. तर हा दाद्या म्हणतो, वहिनी आता चहाची गरज नाही आहे, माझं काम झालंय, बाय बाय. असं म्हणून दाद्या तेथून निघून जातो. अंजली राजेशला विचारते, तुम्ही चहा घेणार का? राजेश म्हणतो, हो हो मी चहा घेईल ना, जा माझ्यासाठी चहा बनव. अंजली चहा बनवायला जाते आणि राजेश चिडून म्हणतो, कसे बसे 14 लाख रुपये हातात आले होते, ते सुद्धा या दाद्याच्या घशात गेले. आता त्या अर्णवला फसून त्याच्याकडून आणखीन पैसे उकळावे लागतील. म्हणजे राजेशची चांगलीच फजिती झाली आहे. त्याने अर्णवकडून जे पैसे घेतले होते ते पैसे हा दाद्या घेऊन गेला. राजेशचं कर्ज तर मिटलं, पण राजेशला मजा मारायला जे पैसे हवे होते ते त्याच्याकडे उरले नाही. आणि इकडे अर्णव खूप चिडलेला असतो. मामीला ठणकावून सांगतो की यानंतर ईश्वरीवर असे घाणेरडे आरोप लावायचे नाही. ईश्वरी अंजलीताईला या घरात परत आणण्यासाठी रात्रंदिवस झटतीये, मेहनत करतीये आणि माझा ईश्वरीवर पूर्ण विश्वास आहे, ती कधीही असं करणार नाही. असं म्हणून अर्णव रागारागाने तेथून निघून जातो. आजी खूप दुःखी होते आणि म्हणते, जे घडलं ते खूप वाईट घडलं. कुणी केलं काय केलं मला माहीत नाही, पण हे खूप वाईट घडलंय. असं म्हणून आजीही आपल्या रूममध्ये निघून जाते. मामा आकाशसुद्धा जातात. वल्लरी आणि ईश्वरीच तेथे राहतात. आणि मग वल्लरी ही ईश्वरीला म्हणते, तुझी ही नाटकं आहे ना माझ्यासमोर नाही चालायची. हा साधा भोळा चेहरा, हा साधेपणाचा आव आणून तू अर्णवला, त्या ओल्ड लेडीला फसू शकते, पण मला नाही फसू शकत. ईश्वरी चिडून म्हणते, मामी कोण कसं आहे ना मला चांगलंच कळलंय. तुम्ही कशा आहात, तुमचं खरं रूप काय आहे आणि कोण काय काय नाटकं करतं, तुम्ही काय काय नाटकं करतात ते मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तुम्ही मला अक्कल शिकू नका. मामी खूप चिडते. ईश्वरी ही मामीला बोट दाखवते आणि म्हणते, माझा नवऱ्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी असं करणं शक्य नाही आहे, हे त्याने तुम्हाला ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे ज्या दिवशी मला तुमच्या विरुद्ध पुरावे सापडतील ना की हे सगळं तुम्ही केलं आहे, त्या दिवशी मी तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार आणि मग तुम्ही सगळ्यांना काय उत्तर द्याल ना याचा विचार तुम्ही करा. आणि यानंतर माझ्या वाकड्यात जायचं नाही, नाहीतर तुम्हाला असा धडा शिकवेल की तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल. अशी धमकी देऊन ईश्वरी तेथून आपल्या रूममध्ये निघून जाते. मामीला खूप राग येतो. ही कालची आलेली पोरगी मला धमक्या देतीये. ईश्वरी तू थांब, उद्या होळी आहे, उद्या मी तुला असा धडा शिकवेल ना की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. असा निश्चय
मामी करते. अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात. अर्णवला खूप राग आलेला असतो. आज ताई येथे राहणार होती, उद्या होळी साजरी करणार होती आणि हे सगळं कसं घडलं. ईश्वरी म्हणते, सर हे कुणी केलं असेल. अर्णव चिडून म्हणतो, ते तर मी शोधून काढणारच आहे. हे सगळं कुणी केलं, परंतु या सगळ्या प्रकरणामुळे आपला प्लॅन फ्लॉप झालाय. आज रात्री ताई येथे राहणार होती, उद्या आपल्याबरोबर होळी खेळणार होती, पण हे सगळं फेल झालं. आता ताईला इथे परत कसं आणायचं. ईश्वरी म्हणते, सर तो राजेश काही आता ऐकायचा नाही, त्याने आधीच 15 लाख रुपये नेले आहेत, आता तो काय करेल. अर्णव म्हणतो, पण त्याला फोन तर करावाच लागेल. आपल्याला त्याला सांगावं लागेल, तू आमच्याकडून पैसे घेतले आहेत, तू अंजली ताईला येथे घेऊन ये. इकडे राजेश विचार करतो, पैसे तर गेले त्या दाद्याच्या घशात, आता अर्णवकडून आणखीन पैसे उकळावे लागतील आणि तो अर्णवला कॉल करतो. इकडे अर्णव हा विचारत करत असतो की राजेशला कॉल करायचा आणि त्याला राजेशचा फोन येतो. अर्णव फोन उचलतो. राजेश चिडून म्हणतो, ए चिंटुकल्या, मला तुझ्या घरी बोलवलं आणि मला अपमानित केलं, माझं तोंड काळ केलं. आता आहे ना, विसर. तू मला आता या सगळ्याचे पेनल्टी म्हणून 10 लाख रुपये द्यायचे. जर तुम्हाला आणखीन 10 लाख रुपये दिले ना, तरच मी तुझ्या ताईला तुझ्या घरी होळी खेळण्यासाठी घेऊन येईल, नाहीतर मी तुझ्या ताईचं तोंडसुद्धा तुला दिसू द्यायचं नाही. अर्णवला खूप राग येतो. तो चिडून म्हणतो, तू मला चॅलेंज करतोय का. राजेश म्हणतो, हो तुला चॅलेंज करतोय. तुझे 14 लाख दिले होते ना, ते गेले पाण्यात. मला आणखीन 10 लाख रुपये हवे आहेत, तरच मी अंजलीला तुझ्या घरी होळी खेळायला घेऊन येईल. अर्णव चिडून म्हणतो, चॅलेंज, मला चॅलेंज, मला चॅलेंज घ्यायला खूप आवडतात. आता तू मला चॅलेंज दिले ना, मी तुला एक दमडीसुद्धा देणार नाही आणि तुझ्यासमोरच माझ्या ताईबरोबर होळी खेळणार, तिला रंग लावून दाखवणार, तू पाहतच राहा. असं म्हणून अर्णव फोन कट करतो. राजेश खूप चिडतो. या अर्णवकडे मी पैसे मागायला फोन केला आणि याने मला चॅलेंज केलं, म्हणून राजेश चिडलेला असतो. आणि ईश्वरी अर्णवला शांत करते की सर सगळं आपल्या मनासारखं होईल. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. ती जिन्यावरून खाली उतरत असते. पण काल रात्री काय घडलं, राजेशचं तोंड काळं झालं आणि राजेशने अजून घरात धिंगाणा घातला. त्यानंतर अंजलीसुद्धा चिडली, मी या घरी परत कधीच येणार नाही, माझ्या नवऱ्याचा तुम्ही पुन्हा अपमान केलाय, असं म्हणून ती घर सोडून निघून गेली. हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. तेवढ्यात आजी तेथे येते आणि ईश्वरीचा पडलेला चेहरा ती पाठीमागून पाहते आणि तिला कळतं की ईश्वरी खूप दुःखी आहे. ती ईश्वरीजवळ येते आणि विचारते, ईश्वरी कसला विचार करतीये, काल रात्री काय घडलं त्याचा का. ईश्वरी म्हणते, हो आजी. आजी तिला सांगते, अर्णव जे म्हणाला ना, माझंसुद्धा तेच म्हणणं आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझी ईश्वरी कधीही असं करणं शक्य नाही. ती वल्लरी काहीही बोलत असली ना, तरीसुद्धा माझा तिच्यावर विश्वास नाही आहे. पण तू असं कधीच करू शकत नाही. झालं गेलं विसरून जा. आता काल काय घडलं ते आपण बदलू शकत नाही ना, मग त्याचा विचार नाही करायचा. आपण भविष्याचा आणि वर्तमानाचा विचार करायचा. त्यामुळे आज होळीचा दिवस आहे. आज होळी कशी आनंदात साजरी करता येईल, घरातील सगळे कसे खुश राहतील याचा विचार कर. ईश्वरीला सुद्धा खूप आनंद होतो. ईश्वरी विचारते, आजी तुमचा माझ्यावर खरंच पूर्ण विश्वास आहे का. आजी सांगते, हो माझा सुद्धा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू असं करणं शक्यच नाही आहे. हे ऐकून ईश्वरीला खूप आनंद होतो. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि आकाश हे दोघे होळीची तयारी करत असतात. या दोघांनी अर्णव विरुद्ध एक भारी प्लॅन बनवलेला असतो. अर्णव बाहेर आला की त्याला रंगवायचं असं या दोघांनी ठरवलेलं असतं. आणि तेवढ्यात त्यांना अर्णवचा आवाज येतो की अर्णव हा फोनवर बोलत बोलत बाहेर येतोय. ईश्वरी आणि आकाश दोघेही दरवाजाच्या दोन्ही बाजूने लपून बसतात. आणि तेवढ्यात अर्णव फोनवर बोलत बोलत तेथे येतो. ईश्वरी त्याला श्श असा आवाज देते. अर्णवला दिसत नाही की ईश्वरी आणि आकाश दरवाजाच्या बाहेर लपले आहेत. अर्णव फोन कट करतो आणि मला कोणी शुकशुक असा आवाज दिला हे पाहत पाहत तो दरवाजाच्या बाहेर येतो. तेव्हा ईश्वरी आणि आकाश हे दोघेही लपून बसतात आणि अर्णव बाहेर येताच दोघेही अर्णवच्या अंगावर जोरात रंग फेकून मारतात आणि म्हणतात, बुरा न मानो होली हे. आकाश आणि ईश्वरी खूप खुश असतात. अर्णवला मात्र राग येतो आणि अर्णव विचारतो, हे काय चाललंय तुमचं. आकाश घाबरतो पण ईश्वरी घाबरत नाही आणि म्हणते, काय चाललंय म्हणजे होळी चालली आहे, बुरा न मानो होली हे. असं म्हणून ती पुन्हा एकदा अर्णवच्या गालाला रंग लावते. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला दोघांना तर मी पाहतोच. तो या दोघांच्या मागे धावतो. ईश्वरी आणि आकाश घरामागे धावतात आणि या तिघांची पकडम पकडाई सुरू असते, जशी लहान मुलांची सुरू असते. तेवढ्यात मामा आणि आजी तेथे येतात.
आणि मामा हा आकाशवर ओढून म्हणतो, आकाश काय चालू आहे सगळं? आकाश म्हणतो, डॅड मी नाही, हा सगळा ईश्वरीचा प्लॅन होता. आणि ईश्वरी म्हणते, काय आकाश भाऊजी, तुम्ही माझ्यावर सगळे आरोप लावताय का? तर मामा म्हणतो, अरे रंग लावायचा तर नीट लावायचा ना, रंग त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय तरी का? असं म्हणून मामा हसू लागतो. ईश्वरी आणि आकाश सुद्धा हसतात. अर्णव म्हणतो, काय मामा, तू सुद्धा त्यांच्याच टीममध्ये आहे का? तर मामा सांगतो, आज होळी आहे ना, आज मी जो रंग लावतो ना त्याच्या टीममध्ये आहे. सगळे खूप खुश होतात. अर्णव मात्र चिडतो की सगळे एका टीममध्ये झाले आहेत आणि मी आता एकटा पडलोय. तेवढ्यात मामी तेथे येते आणि विचार करते, ईश्वरी काल खूप मला धमक्या देत होतीस ना, आज मी तुला असा धडा शिकवेल ना की तू आयुष्यभर तो लक्षात ठेवशील. आणि मामीने आपल्या हाताला आधीपासूनच पक्का निळा रंग लावलेला असतो. म्हणजे संधी मिळाली की ईश्वरीच्या चेहऱ्याला हा रंग लावायचा आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावरून हा रंग नाही उतरला पाहिजे. आणि आकाश हा मामीला विचारतो, मॉम तुझ्या हातात काय? परंतु मामी म्हणते, तुला काय करायचंय, काय नाही आहे माझ्या हातामध्ये. आणि त्याच वेळेस चक्क सुप्रिया अर्णवच्या घरी पोहोचते आणि घरातील सगळे सुप्रियाकडे पाहतात. मामी चांगलीच घाबरते. अरे देवा, ही आज येथे कशाला आली? सुप्रियाला पाहून सगळे खूप खुश असतात, पण मामी मात्र घाबरलेली असते. आता काही मी येथून पळून जाऊ शकत नाही, मला काहीतरी करावं लागेल. जर या सुप्रियाने मला इथे पाहिलं ना तर माझा खेळ आजच संपला, असा विचार वल्लरी करत असते. आणि त्याच वेळेस सुप्रिया घरामध्ये येते. तिला पाहून सगळे खूप खुश होतात आणि मामाच्या हातचा धक्का हा वल्लरीच्या हाताला लागतो. वल्लरीच्या हातामध्ये निळ्या रंगाची कलरची वाटी असते आणि हा धक्का लागल्यामुळे वल्लरीच्या चेहऱ्यावरच हा रंग उडतो आणि तिचा संपूर्ण चेहरा निळ्या रंगाचा होऊन जातो. म्हणजे वल्लरीने काल जे राजेश बरोबर केलंय तेच आज वल्लरी बरोबर घडलंय आणि तिचा चेहरा सुद्धा पूर्ण रंगतो. सुप्रिया तिच्याकडे पाहते आणि विचारते, ओ विहीनबाई हे काय? म्हणजे ही सुप्रिया आणि तिच्या विहीनची म्हणजे आकाशच्या आईची पहिली भेट आहे. सुप्रिया विचारते, विहीनबाई तुम्ही तर सगळ्या चेहऱ्याला रंग लावून घेतलाय. सगळेजण मामीकडे पाहतात आणि त्यांनाही आश्चर्य वाटतं की मामीच्या चेहऱ्याला एवढा रंग कसा लागला. मामा विचारतो, वल्लरी हे काय करून घेतलंय तू? वल्लरी चिडून म्हणते, तुम्ही गप्प बसा, हे सगळे ना तुमच्यामुळे झालंय. तुम्ही धक्का दिला आणि माझ्या चेहऱ्यावर हा रंग उडाला. थांबा मी तोंड धुवून येते. असं म्हणून वल्लरी तेथून पळून जाते. मामा म्हणतो, विहीनबाई जाऊ द्या, तिचं नेहमीचंच आहे, तुम्ही बसा. तुम्ही इथे कशा आला अचानक? तर सुप्रिया सांगते, काल होळी होती ना, मी तुमच्या सगळ्यांसाठी पुरणपोळ्या घेऊन आली आहे. हे ऐकून सर्वांना आनंद होतो. तर आकाश विचारतो, पण तुम्ही एकट्या कशा आल्या? तुमच्याबरोबर तर नम्रता येणार होती ना? मामा विचारतो, काय आकाश, येथे मी आहे, त्या आहेत, सगळे आहेत आणि तुला नम्रताचं पडलंय, तुला आम्ही येथे नको आहे का? आकाश म्हणतो, हो नको आहे. मामा विचारतो, तुला फक्त नम्रता हवी आहे का? आकाश उत्तर देतो, हो फक्त तीच हवी आहे. मामा म्हणतो, काय आकाश काय बोलतोय तू? तर आकाश हसून म्हणतो, डॅड मी तर चेष्टा करत होतो. सगळे खूप हसतात, खूप खुश असतात आणि एकमेकांशी गप्पा मारू लागतात. तर इकडे मामीने तोंड धुतलेलं असतं आणि मामीच्या हातात पुन्हा एक रंग असतो. या रंगामध्ये ती एक पावडर टाकते आणि म्हणते, ईश्वरी तुला खूप हौस आहे ना मला चॅलेंज करण्याची, मला धमक्या देण्याची. आज आहे ना मी तुझी होळी अशी रंगवणार की तू आयुष्यभर मला विसरणार नाही. म्हणजे मामीने नक्कीच या होळीच्या रंगामध्ये असं काहीतरी पावडर, अशी काहीतरी केमिकल टाकली आहे ज्यामुळे ईश्वरीला खूप त्रास होणार आहे. मग आता हे नेमकं आहे तरी काय, हे तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्येच कळणार आहे. इकडे राजेश आणि अंजली हे त्यांच्या रूममध्ये असतात. राजेश अजून झोपलेला असतो. अंजली तेथे येते, राजेशला झोपेतून उठवते. राजेश झोपेतून उठतो, अंजली त्याला रंग लावते, हॅप्पी होली म्हणते. राजेशसुद्धा तिच्या चेहऱ्याला रंग लावतो, हॅप्पी होली म्हणतो. अंजली त्याला म्हणते, काल तुमचा तो मित्र आला होता ना दाद्या, आज त्याला आपण घरी जेवायला बोलवायचं का? राजेशला धक्काच बसतो. तो विचारतो, त्याला कशाला बोलवायचंय? अंजली म्हणते, अहो आपण इथे नवीन आहोत, आपली कोणाशी ओळख नाहीये, मग जर तो इथे आला तेवढंच सणावारासारखं वाटेल ना. राजेश म्हणतो, त्याला बोलवण्याची काही गरज नाहीये आणि त्याच्याशी काही बोलायची गरज नाहीये, आपण चाळीमध्ये जो कार्यक्रम आहे ना तेथेच जाऊया. अंजली म्हणते, ठीक आहे मग जा, तुम्ही तयार होऊन जा. राजेश तयार व्हायला जातो तर अंजली विचार करते, असं का बोलताय हे? आणि हे नेहमी त्या दाद्याचा विषय काढला की घाबरलेले असतात. हात नक्की त्यांचा मित्र आहे की गुंड आहे काहीच कळत नाहीये. आणि मग थोड्या वेळानंतर राजेश आणि अंजलीच्या चाळीमध्ये होळीची सगळी तयारी झालेली असते.
राजेश अंजली दोघेही तयार होऊन येतात आणि मग अंजलीला आठवतं की काही वर्षांपूर्वी आपण अर्णवला जेव्हा कलर लावायला जायचो तेव्हा अर्णव किती घाबरायचा. तिला हे सगळं आठवत असतं. राजेश तेथे येतो आणि म्हणतो, राणी सरकार रंग खेळायचा आहे परंतु स्वतःची काळजी घ्यायची बरं का. अंजली हो म्हणते. तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी सुद्धा चाळीमध्ये पोहोचतात आणि ईश्वरी अर्णवला सांगते, अर्णव सर आता आपल्याला स्वतःला इतका रंग लावायचा आहे की अंजलीताई आपल्याला ओळखूच शकणार नाही आणि मग आपण अंजलीताईंना रंग लावायचा. अर्णव आणि ईश्वरीने हा प्लॅन बनवलेला असतो आणि मग दोघेही एकमेकांना रंग लावतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या चेहऱ्याला रंग लावतील. अर्णव डोक्याला गमछा बांधणार, ईश्वरी डोक्यावर ओढणी घेणार आणि मग हे दोघेही अंजलीला रंग लावणार, तिच्याबरोबर होळी खेळणार. परंतु तेवढ्यात अंजली ही अर्णवला ओळखणार. ईश्वरीला हे समजेल की अंजलीने अर्णवला ओळखलंय. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.